हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे इथून वेकन्सी घेऊन आले आहे. पुण्या येथे नवीन 192 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असणार आहे आणि ही महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी असणार आहे. फ्रेशर्स पण उमेदवार अर्ज करू शकतात. मेल फिमेल दोघांसाठी असणार आहे आणि अर्ज पद्धती ऑनलाईन ऑफलाईन असणार आहे. वेतन हे नियमानुसार असणार आहे आणि अर्ज फी खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपयाने, राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पुणे विभाग. तर शिकाऊ उमेदवार भरती सन 2024 अंतर्गत बातमी प्रसारित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पुणे विभागामध्ये शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून वर नमूद केलेल्या पदासाठी जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला इथनं ही PDF डाउनलोड होऊन जाईल. तर इथे पाहू शकता तुम्ही बातमी जी आहे ती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभाग शिकाऊ उमेदवार या पदासाठी आहे आणि अर्ज करायची जी अंतिम तारीख आहे ती 22 जानेवारी 2024 असून 600 रुपये मी तुम्हाला म्हटलं खुल्या प्रवर्गासाठी आणि 300 रुपये हे राखीव प्रवर्गासाठी आहे. तर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे MSRTC फंड अकाउंट पुणे या नावाने आणि तो अर्जासोबत जोडायचा आहे. तर इथे लिहिलेलं आहे 10 ते 17:30 या कार्यालयीन वेळेत शनिवार व रविवार वगळून तुम्ही या कालावधीत समक्ष हजर राहून हे अर्ज देऊ शकता. आता कुठे जायचं आहे आपल्याला? आपल्याला जायचं आहे शंकर शेट रोड पुणे विभागीय कार्यालय. तिथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. तर आता पदं आपण पाहून घेऊ. 192 पदं जे आहेत ते कसे डिवाईड केलेले आहेत. व्यवसायाचे नाव मेकॅनिकल डिझेल 26, मेकॅनिकल मोटर व्हेकल 71, मेकॅनिकल एअर कंडिशन 4, मोटर व्हेकल बॉडी बिल्डर 32, ऑटो इलेक्ट्रिशियन 25, वेल्डर 20, पेंटर 4, टर्नर 4, बेंच फिटर 2, कोपा कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट 4 अशा 192 जागा आलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे की सदर अर्ज कालमर्यादित असल्याने संस्थेतून ITI उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या ज्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. या संकेतस्थळावर वेब पोर्टल शिकाऊ उमेदवार रजिस्ट्रेशन करण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे आणि रजिस्ट्रेशन क्रमांक हा दिलेला आहे त्यांनी आणि सर्व अटी पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी 22 जानेवारीच्या आधी 2024 त्याच्या आधी ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रण शंकर शेट रोड पुणे इथे नेऊन द्यावी. आलं? तर मग म्हणजे आपल्याला ऑनलाईन पण करायचं आहे आणि मग त्याची प्रिंटआउट काढून त्यांना सबमिट पण करायची आहे ऑफलाईन. तर दोघी पण करायचं आपल्याला. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटले अर्जाची प्रक्रिया जी असणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असणार आहे. तर आता इथे त्यांनी दिलेलं आहे की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. मोटर मेकॅनिकल व्हेकलसाठी SSC उत्तीर्ण, सरकारमान्य ITI 2 वर्षे मोटार यांत्रिक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण. तर तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी तुमच्या आहारतेनुसार वाचू शकतात आणि इथे वयोमर्यादा दिली आहे किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे. तर अशी ही ॲडव्हर्टिजमेंट होती. आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट नक्की फायदा केला असेल, आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत बाय.